सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी करकठावरी हे मोनिया करकठावरी हे मोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी हे मोनिया करकठावरी हे मोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी करकठावरी हे मोनिया करकठावरी हे मोनिया करते ध्यान उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे विठेवारी करकठावरी हे मोनिया करकठावरी हे मोनिया तुळसी हार गळा काचे पितांबरा तुळसी हार गळा काचे पितांबरा तुळसी हार गळा काच पितांबरा तुळसी हार गळा काच पितांबरा अवड निरंतर हे चिरान अवड निरंतर हे चिरान हार गळा काच पितांबरा तुळसी हार गळा काच पितांबरा अवड निरंतर हे चिरान आवडे निरंतर हे ठिकाण मकार कुंडाने दळपती श्रवणे मकर कुंडाने दळपती श्रवणे मकर कुंडाने दळपती श्रवणे मकर कुंडाने दळपती श्रवणे गणपती श्रवणे मकर कुंडल गणपती श्रवणे कंठी कौसुभामणी विराजित कंठी कौसुभामणी विराजित तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर आवळे निरंतर हे ध्यान आवळे निरंतर हे ध्यान आवळे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर काच पितांबर
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणजे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे 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 माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुखा मणी पाहिना श्रीमुखा मणी तुळसी हार गळा काजळीचा पार तुळशी हार गळा काजळीचा पार आवड निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान तुळसी हार हार गळा काजळीचा पार तुळशी हार गळा काजळीचा कुमार कुमार पार रखमाई जब कुमार कुमार जब कुमार 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 जरा पुढे सरा. हा पुढे सर कोण बसा पुढे सरा सरका पुढे या पुढे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण हेलो भाई मॉनिटरचा आवाज आणि तिकडला कमी केला तरी चालेल. केलं कमी हां काय व्यवस्थित लागले आता रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी
सुख झाले हो साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम સાથે આલિયા ઓળંગાશા રંગ ધરો એ સાથે આલિયા ઓળંગાશા રંગ ધરો એ સાથે આલિયા ઓળંગાશા રંગ એ ધરો સાથે આલિયા ઓળંગાશા રંગ ધરો નાહી તરી સંસારો લાઈલ રયા નાહી તરી સંસાર જાય ગયા નાહી તરી સંસાર જાય ગયા એ સાથે
साथे आलिया वळगाशा रंग धरू हे साथे आलिया वळगाशा रंग हे साथे आलिया वळगाशा रंग धरू हे साथे आलिया वळगाशा रंग नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणभूत कवनाचे माय बाप कौनाचे गणभूत कवनाचे माय बाप कवनाचे गणभूत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहू विषयाचे समसुख बेगाचे बाहू विषयाचे समसुख बेगडाची बाहू विषयाचे समसुख बेगाचे बाहू आवराची सावली जाईल रया अमराची सावूल जाईल रया अमराची सावूल जाईल रया कौनाचे माय बाप कवनाचे माय बाप कौनाचे माय बाप कौनाचे गणभूत कवनाचे माय बाप कवनाचे गणभूत मृग जळवत जळवत जाईल रया जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता ज्ञानदेव पाहिले म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणभूत कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे बाप कवनाचे गणभूत जळवत जाईल रया जाईल रया मृग जळवत जाईल रया गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल जय कुमारी गोपाल 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 कुमारी हॅलो हॅलो बीज द्या जरा व्यवस्थित. हे साथे आली या ओळंगाच्या रंगरू हे साथे आली या ओळंगाच्या रंगरू हे साथे आलिया ओळगाच्या साथे आलिया ओळगाच्या हे साथे आली या ओळंगाच्या रंगरू हे साथे आली या ओळंगाच्या रंगरू हे साथे आलिया ओळगाच्या हे साथे आलिया ओळगाच्या नाही तरी संसारू नाही तरी संसारू जाईल रे जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत्र कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत्र नाही तर संसार नाही तर संसार जाईल लया जाईल लया कवनाचे
कौराचे माय बाप कौराचे माय बाप हे साथे आलिया ओळगाच्या रंग हे साथे आलिया ओळगाच्या नाही तरी संसारू नाही तरी संसारू जाईल रया जाईल रया कौणाचे माय बाप कौणाचे कौणाचे माय बाप कौणाचे नाही तारी संसारू नाही तारी संसारू जाईल नया जाईल नया कौराचे माय बाप कौराचे कौराचे माय बाप कौराचे मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया जाईल
टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 साथे आलिया वळंगाशा रंग धरू, ए साथे आलिया वळंगाशा रंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. विषयाचे संसुख बेगडाची बाहुली, अबराची सावली जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, आणि मृग जळवत जाईल रया. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल
महायुगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुमिन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग साधकांचे मायबाप योग्यांची माऊली चिंतकांचे चिंतामणी समाधीचे राजे माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानोबराया यांचा अतिशय गोड असा या मानवी देहाचं मूल्य सांगणारा अभंग निरूपणाला निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी उपस्थित सर्व भाविक भक्त आबाल वृद्ध महिला पुरुष या पंचक्रोशीतील सर्व ख्यातकीर्त वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी कीर्तनासाठी उभे असणारे सर्व वारकरी सेवक या ठिकाणी ज्येष्ठ हार्मोनियम वादक आमचे मृदंगाचार्य सौरभ महाराज आज यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे ते आमचे रवी महाराज अक्षय महाराज
आमचे व्यंकटेश महाराज आणि तुम्ही सर्वजण. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमिर भाई एक नंबर, वाजवा टाळ्या. संत बाळूमामा व खंडोबारायाच्या नावानं सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा वर्ष 10वे. विलास महाराज 10वंच वर्ष. 10व्या वर्षातली आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका पामराच्या वाट्याला आली. माझं महत्भाग्य परमभाग्य समजतो. ओळख करून देण्यामध्ये किंवा परिचयामध्ये तुमची 5-10 मिनिटं खावी आता अशी माझी अजिबात धारणा नाही. याचं कारण 8 वाजले. उगाच काहीतरी फपट पसारा सांगायचं ना माझी ओळख सांगायची मी लय मोठा काही मला सांगायचं नाही. प्रवीण महाराज शेलार माझा एक विद्यार्थी तुमच्या गावामध्ये राहुलच्या रूपानं या पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाची सेवा करतोय. सकाळपासून 10 फोन झाले. मगाशी तर रडायला लागला फोनवर. महाराज 2-3 महिन्यापूर्वी तारखा त्या तिकीट काढली होती रेल्वेची विमानाची, त्यामुळे मला थांबता आलं नाही. माफ करा मला, तुम्ही माझ्या गावात येत आहे मी नाही. काही काळजी करू नको म्हणलं. आहेत विलास महाराज घेतील सगळे ॲडजस्ट करून. आणि त्याचा सुद्धा फार जीव तुटतोय तो इथं उपस्थित नसल्यामुळं आणि त्याच्या प्रेमामुळे या सगळ्या मंडळींच्या प्रेमामुळे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे. असो निरूपणाकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ निर्माण केला. नीट ऐका, नीट ऐका, लक्षात घ्या. सर्वांच्या लक्षात आला असेल सुरुवातीला ईश्वर सगळ्यांना सगळं देत नाही. महाराज मला वाटते मी पत्रिकेत वाचलं होतं काहीतरी पद्मभूषण वगैरे पद आपणच बघा. छान. म्हणजे एवढी मोठमोठे कलाकार. देव सगळ्यांना सगळं देत नाही. मला ही गायनाची कला दिलेली नाही दिलेली कला. खरं तर कीर्तनकाराकडं कीर्तनकार 50% तरी गायक असावा. हो 50% त्याला ताल कळावा, 50% सूर कळावा आणि 100% कीर्तन कळावं, तेव्हा तो कीर्तनकार होतो. पण देवानं त्या गोष्टी मला दिलेल्या नाहीत. तरी सुद्धा 24 वर्ष महाराष्ट्रानं स्वीकारलं ही ज्ञानोबारायची कृपा आहे. 24 वर्ष महाराष्ट्रानं स्वीकारले. काय कळत नाही मला एवढं यातलं जास्त. तुमच्या समोर मी इथून पुढे फक्त 70 मिनिटं बोलणार आहे. आणि तुमच्या समोर 70 मिनिटं बोलण्याकरता मी काय दुपारपासून काय पुस्तकं पाठ करून आलो. 70 मिनिटं तुमच्याशी संवाद साधण्याकरता माझी 24 वर्षाची तपश्चर्या आहे. लक्षात ठेवा. 24 वर्ष वारकरी संतांच्या मुखातून गुरुजनांच्या मुखातून निवडक काही ग्रंथांतून ज्या काही गोष्टी मिळवलेल्या आहेत त्या अवघ्या 70 मिनिटात मला तुमच्या समोर ठेवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही जीवाचे कान करून कीर्तन ऐकाल एवढीच अपेक्षा आहे. खूप चांगलं तुम्ही ऐकावं एवढीच अपेक्षा आहे. मी सुद्धा फार महाबळेश्वरवरून आलोय. महाबळेश्वरच्या पायथ्याला आंबेघर माझं गाव आहे. फार लांबून आलो. मस्त आनंद घ्यायचा. मुक्त संवाद त्याला कीर्तन म्हणतात. आणि चांगलं ऐकायचं. अख्खं कीर्तन नाही कळालं तरी महत्वाचा मुद्दा सुरुवातीला सांगतो. शास्त्रानं भक्तीचे 9 प्रकार सांगितलेत. किती प्रकार? ज्याला 9विधा भक्ती म्हणलं जातं. आणि 9 भक्तीच्या प्रकारांपैकी आणि नंबर 1 ची भक्ती कुठली असेल? नावी श्रवण भक्ती. माणसानं चांगलं ऐकलं पाहिजे. सकाळी 2 तास देव त्यांना गंध लावून तास त्याची सेवा करून जे मिळत नाही ते भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन भजन ऐकल्याच्या नंतर त्याच्या कितीतरी पटीनं पुण्य मिळते. चांगलं ऐकलं पाहिजे. चांगलं ऐकलं पाहिजे. त्याला कान प्रगल्भ त्या उंचीचे पाहिजेत. तुम्ही चांगलं ऐकाल एवढी मला अपेक्षा आहे. कारण मला चांगलं बोलता येतं म्हणून मी सुरुवातीला माझा काय कळत मला चांगलं बोलता येतं. तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ निर्माण केला. हरी समजग कछु वस्तू नाही प्रेम समपंथ सद्गुरु समसज्जन नाही गीता समग्रंथ. अरे गीतेसारख्या पवित्र ग्रंथावरती ज्यांनी भाष्य केलं. आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ कुठला हा प्रश्न जर विचारला तर 12वी 15वीच्या पोराला सुद्धा कळत नाही कळत. दुर्दैव आहे, शोकांतिक आहे. आपला पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. या श्रीमद भगवद्गीतेवरती 700 वर्षापूर्वी एका 16 वर्षाच्या लेकरानं भाष्य केलं आणि 18 अध्यायामधले 700 श्लोक आणि त्या 700 श्लोकांवरती 9034 ओव्या तयार केल्या आणि ती ज्ञानेश्वरी प्रसाद रूपानं आपल्याला दिली. काय उपकार आहेत माऊलीचे आपल्यावर.
प्रसाद रूपानं ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी दिली. 700 श्लोकांच्या 9034 ओव्या केल्या आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म चिंतन सांगायचं झालं तर 9034 ओव्या 1,25,000 म्हणजे 1.25 लाख शब्दांनी बांधल्या. विठ्ठल असे अनंत उपकार असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया त्या ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. तुम्ही समजता एवढं कीर्तन सोपं नाही. हो, साक्षात महाविष्णूचा अवतार ज्यांना म्हणलंय, अरे ज्यांनी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदासारखा अवघड वेद वधवून घ्यावा, ज्यांनी जड भिंतीला आज्ञा केल्याच्या नंतर त्या भिंतीनं प्रस्थान ठोकावं जागेवरून आणि ती भिंत चालायला लागावी, काय अधिकार आहे ज्ञानोबारायचा. ते ज्ञानोबाराय सुद्धा एका विरहणीच्या अभंगामध्ये म्हणतात, पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. पण पाहुणे पंढरीराव घरा काही येते, कावळ्या सांग ना मला, शुभ शकून सांग ना, पंढरीचा देव माझ्या घरी येईल का रे. ज्ञानोबारायची अवस्था आहे, नीट ऐका. ज्यांनी जड भिंत चालवली, ज्यांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली, ज्यांनी अमृतानुभव दिला, ज्यांनी हरिपाठ दिला, ज्यांनी रेड्याला बोलायला लावलं, ते ज्ञानेश्वर महाराज पंढरीचा पाहुणा माझ्या घरी येईल का म्हणून त्या कावळ्याला म्हणतात, अरे दैवाताची उंडी लावीन तुझे तोंडी, पण मला सत्य सांग, माझ्या घरी देव येईल का. मला सांगा, ही ज्ञानोबारायांची अवस्था विराणीच्या अभंगामध्ये मांडतात. आता आपला आपण ठरवा, सिजनेबल कार्यकर्त्यांनी. हो, आपला आपण ज्याचं त्यानं आत्मपरीक्षण करायचं. परमार्थ एवढा सोपा नाही. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, ते महाधने जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. ज्ञानोबारायचा उपदेश येऊ या अभंगामध्ये. अरे बाबा, मानव देह मिळालेला आहे, त्याचा योग्य वापर करा. कारण याच देहाला चांगलं वाईट कळतं, इतर देहांना चांगल्या वाईटाचं ज्ञान नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगिती, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान. देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई घडे, याची देई घडे देवाचे भजन, 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 देवाचे भजन. काय बघा, ऐका, कळतंय सगळ्यांना. याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, किंवा पशुकाय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपक्ष्यांना कळत नाही कीर्तन ऐकायला जावं वगैरे, आणि पशुपक्ष्यांना कळत असताना कीर्तन ऐकायला जावं पुण्य मिळतं. तर अमरापुरातली जनावरं सगळी इथं आली असती मंडपात, दावी तोडून आली असती, गाया म्हशी शिर्डी कुत्री मांजरं सगळी आली असती. का? कीर्तन ऐकल्याच्या नंतर पुण्य मिळतं हे फक्त आणि फक्त माणसाला कळतं म्हणून. याची देही घडे
किंवा अनिक हे ज्ञान नाही कोठे. अनिक ज्ञान कुठल्या देहाला नाही, हे माणसालाच फक्त कळतं. म्हणून मानव देह मिळालेला आहे तर ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करणं हे मानवी जीवाचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल देव मिळवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही बऱ्याच काही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जी धावपळ करतो ना ते काहीतरी मिळवण्यासाठी. बिना स्वार्थाचा कुणीही पळत नाही. माझ्यासह तुम्हाला नावं ठेवतोय असं नाही, माझा तो स्वभावच नाही. बिना स्वार्थाचा कुणीही पळत, कोण मानासाठी पळतोय, कोण प्रतिष्ठेसाठी पळतोय, कोण पैशासाठी पळतोय, कोण मोठेपणासाठी पळतोय, कोण पदासाठी पळतोय, कोण खुर्ची, कुणाचं काय, पण प्रत्येकाला स्वार्थ आहे म्हणूनच धावपळ आहे. बिना स्वार्थाची कुणीही धावपळ करत नाही. आणि ज्यांना स्वार्थच नाही ते कुठंतरी मठामध्ये माळ जपत बसलेले असतात. विठ्ठल ज्याला स्वार्थ नाही तो कधी जागा सोडत नाही. एखाद्या घळईमध्ये, एखाद्या मठामध्ये, एखाद्या नदीच्या किनाऱ्यामध्ये, एखाद्या पर्णकुटीमध्ये बसून ते रात्रंदिवस साधना करतात. दिन रजने हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे किंवा लावी म्हणा पिसे गोविंदाचे, किंवा गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भगवंतांमध्ये त्याच्यामध्ये अंतर राहत नाही. रात्रंदिवस त्यांचं चिंतन सुरू असते. ज्याला स्वार्थ नाही त्याचं मी सांगतोय. पण बाकी सगळे पळतच आहेत. प्रत्येक जण पळतोय काहीतरी मिळवण्यासाठी. आणि तुम्ही कितीही काहीही जरी मिळवलं, ऐका ऐका ऐका, कुजबुज करू नका. म्हणून मी श्रवण भक्तीचं महत्व सुरुवातीला सांगितलंय. हा ऐका सगळ्यात. आणि कितीही जरी तुम्ही मिळवलं, किती बँका भरल्या, किती खरेदी केल्या, किती काय केलं, तरी अजून तरी देवानं बरोबर काय घेऊन जाण्याचं प्रयोजन केलेलं नाही. एवढा एक मुद्दा आजच्या कीर्तनात कळाला तरी भरपूर आहे. अजून देवानं बरोबर काय घेऊन जाण्याची व्यवस्था कुणाचीच केलेली. अहो या विश्वामधला सगळ्यात श्रीमंत आजपर्यंत असा श्रीमंतच कोण झाला नाही. अशा अंबानी ना अदानी 500 अंबानी खिशात घेऊन फिरल एवढा श्रीमंत. त्याचं नाव साहित्यामध्ये त्याची नोंद सापडते. त्याचं नाव आहे रावण. रावणा एवढा श्रीमंत आजपर्यंत कुणीही झाला नाही. पण तुकोबरायांनी त्याचं वर्णन करताना लिहून ठेवलंय. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. मरताना त्याच्या बरोबर काहीही गेलं नाही. अंतकाळी काहीही बरोबर येत नाही. कितीही जरी मिळवलं, कितीही जरी साठवलं, तरी बरोबर काहीही घेऊन जाण्याचं प्रयोजन नाही. फक्त देव मिळवला पाहिजे. माझा मुद्दा जिथं खेळतोय तेवढ्यावरतीच मला तुमच्या बरोबर अजून 30-40 मिनिटं बोलायचे. देव मिळवण्याकरता आता संप्रदाय अनेक, कोण कुठं पळतोय, कोण कुठं पळतोय, कोण कुठं पळतोय, कुठंही पळा, सगळे रस्ते एकाच ठिकाणी जातात. बरं का, सगळे रस्ते एकाच ठिकाणी जातात. याचं कारण सांगतो तुम्हाला. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवांशी संस्थापिले, आणि 21 स्वर्गात ते धरिले. सत्ता मात्र या जगाचा मालक एकच आहे. मुसलमान असू द्या, हिंदू असू द्या, शीख असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, राजा असू द्या, भिकारी असू द्या, सगळ्याचा मालक एक आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा. तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, 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 सूर्याशी चालणे, तुझी बळे, सूर्याशी चालणे, तुझी बळे, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याशी चालणे, तुझी
सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी त्या ब्रह्मांडाच्या धन्याबरोबर नातं जोडलं पाहिजे बरं का. इतर ठिकाणी कुठे महिला मंडळ तुमच्यासाठी आता ऐका जरा. महिला मंडळ विशेषतः म्हणजे महिला म्हणलं की माझी आई बी त्यातच आली, माझी बहीण बी त्यातच आली, माझी बायको बी त्यातच आली. महिला म्हणलं की सगळ्या महिला तुमच्यासाठी. स्वभाव थोडासा प्रेमळ असल्यामुळं त्याच्यामध्ये वात्सल्य भाव असल्यामुळं लगेच पाघळायची सवय असते महिलांना बरं का. कोण म्हणलं ना ह्या देवाला गेले की असं असं होतं निघाली तिकडे. कोण म्हणलं ना तिकडे गेल्यावर तसं तसं होतं निघाली तिकडे. तिला पुढच्या पिढीची काळजी असते, महिलेला पुढच्या पिढीची काळजी असते आणि महिला त्यातच जास्त फसतात बरं का. हो महिला त्यातच जास्त. महिला 3 गोष्टींना सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टींना फसतात महिला. त्यातली पहिली गोष्ट आता एक गोष्ट मी सांगणार नाही ती मला इथं सांगायची नाही. 2च गोष्टी सांगतो. एक ज्योतिषी आणि दुसरा संन्यासी. या 2 गोष्टींना महिला फसतात. ज्योतिषी भविष्य सांगायला जर आला ना तर ते पण इतकं चमत्कारिक असते ते कधी 11 वाजेच्या आधी गावात फिरत नाही. 11च्या नंतर त्याला माहिती असते गडी सगळे बाहेर गेलेस कामाला, महिला फक्त घरी असते आणि ते दारात उभं राहील. ते मस्त अगदी शेंडी बिंडी वाढवून हातात पंचांग बिंचांग घेऊन असं वजनात असते. बसायला पाणी बिणी त्या माऊलीने दिलं. ते फक्त म्हणतं आजी किती नातवंड. ती म्हणते एकच नातोय बाबा, किती नवसान झालाय. ते म्हणलं ना मी भविष्य सांगू का, बास चहाच ठेवला लगेच. लगेच तयारी चहाची. हो नातवाचं भविष्य तिला ऐकायचं असते. नातवाचं भविष्य पागल ती महिला. मला काय पुढे याच्यावरती जास्त चिंतन वेळ घालवायचा नाही त्याच्यामध्ये मला. हो ज्योतिषाचं रूप धारण करून आणि संन्यासाचं रूप धारण करून अनेक अनर्थ घडलेले आहेत अशी साहित्यामध्ये नोंद सापडती. सीतेला रावणानं पळवून नेली त्यावेळी सुद्धा त्यातलंच एक रूप धारण केलं होतं. त्वा होऊन संन्यासी जाण चोरून नेली माझी बहीण. अनेक उदाहरणं रामायणामध्ये सुद्धा आणि महाभारतामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं त्यातले आपल्याला पाहायला मिळतात. चला पुढे. माझा मुद्दा इथे तुम्ही कुठल्याही देवाला जरी महिला मंडळ गेला ना देव एकच आहे. काही महिला 16 सोमवार करतात, काही महिला मार्गशीर्ष महिन्यातले 4 कधी 5 गुरुवार करतात. इतके कडक गुरुवार ना महिलांचे. उद्यापनाच्या दिवशी अख्ख्या अमरापूरमध्ये धूर अगरबत्त्यांचा एवढा कार्यक्रम जोरात असतो. किती माझा मुद्दा एवढाच आहे, कितीही जरी तुम्ही काही केलं आणि देवीच्या माग कितीही जरी लागला आणि कितीही कडक जरी गुरुवारचे उपवास केले तरी देवी तुमच्यावर कृपा करणार नाही. आज लिहून ठेवा माझ्याकडे, आज लिहून ठेवा मी काय सांगतोय. हो पत्ता माझा प्रवीण महाराष्ट्राला श्री विठ्ठलधाम क्षेत्र आंबेगर महाबळेश्वरच्या पायथ्याला. देवी कृपा करणार नाही. व्यवहारामधलं तुम्हाला सांगतो देवी का कृपा करणार नाही त्याचं कारण आहे का. लक्ष्मी ही नारायणाची बायको आहे, विष्णूची बायको आहे. कुणाची पत्नी आहे लक्ष्मी? महाविष्णूची पत्नी लक्ष्मी. आणि तुम्ही लक्ष्मी व्रत कितीही जरी केलं म्हणून म्हटलं उदाहरण व्यवहारातलं सांगतो. आधी गावातनं तुमच्या मालकाबरोबर एखाद्या घराचं जर वाकडं असलं, तुमचा मालक गावातल्या एखाद्या घरात जात नसेल तर ती बाई त्या घरात जात. ती बाई काय म्हणते, माझ्या नवऱ्याला किंमत देत नाही, कशाला त्याच्या घरात जाते. जिथं माझ्या नवऱ्याला किंमत नाही त्या घरात मी जाणार नाही. आता थोडं पुढे जाऊन सांगतो. गावातल्या एखाद्या मुलीचं लग्न व्हावं, ती मुलगी नांदायला गेलेली, महिन्या 2 महिन्यानं तो नवरा नवरीचा जोडा नववधूवर गावामध्ये ती मुलगी माहेरला आलेली, तो जावई आपल्या सासूरवाडीला आलेला.
आणि गावातनं चालताना गावातल्या जुन्या महिलांची पुरुषांची चर्चा. काय लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय, लक्ष्मीनारायण दिसत आहेत. सहज बोलतो ना आपण, लक्ष्मीनारायणासारखे दिसत आहेत. तिच्या मैत्रिणी तिला सांगतात, अगं ये ना चहाला घरी, अगं आपण लहानाच्या मोठ्या एकत्र झालो, ये ना घरी चहाला, पाहुण्यांना घेऊन ये, दाजींना घरी घेऊन ये. ती म्हणते आले असते पण तुझ्या घरी यायची सत्ता आता मला. अगं मग ये ना ग, त्यांना घेऊन ये. नाही नाही, हे तू त्यांना विचार, ते जर म्हणले ना जाऊ तर मग मी येते. तुम्हाला कळत असेल सगळं मी काय म्हणतोय ते जर म्हणाले तर मी तुझ्या घरी येते. मग ती पोरगी म्हणते दाजी या की चहाला. दाजी आले की दाजीच्या मागे ती येते. व्यवहारामधल्या लक्ष्मीला घरी आणायची असेल तर लक्ष्मीच्या नारायणाला आधी विनंती करावी लागते. इथं जगाचा मालक श्री विष्णू, त्याची कृपा तुमच्यावरती त्याला आधी तुम्ही प्रसन्न करून घेतल्याशिवाय त्याची पत्नी लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करणार नाही. लक्ष्मीची कृपा करणाऱ्या, लक्ष्मीनं कृपा करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यानो आधी विष्णूची कृपा व्हावी लागती, त्याच वेळी लक्ष्मी घरी येते. विठ्ठल ज्याने सृष्टीची निर्मिती केली तो विश्वाचा धनी आहे. त्याला विचारल्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे किंवा वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग पोटे, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. त्या मालकाला आपलासा करायचा आहे. सगळी भरून नेऊन जाताना गाडीत शांत बसा, पुढचे सगळे कारखाना आहे आपल्याकडे असा. हा ऐका, देव आपलासा करायचा आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्याने ज्याने त्याला माणूस म्हणून ज्याला जन्म मिळाला नाही त्याने देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न केलाच पाहिजे, नाही तर संसार वाया गेला. कुठला संसार? संसाराला कुठला संसार? आपण सोनं नाणं, हो, गाडगी मडकी, घर प्रपंचा, सुना नातवंड, हा संसार नव्हे. ऐका, बस निवांत, काय काळजी करू नकोस, हे सगळं चालूच राहतं. व्यवहारामधलं एक उदाहरण देतो, ऐका जरा, ऐका ऐका ऐका. नांदायला गेलेली मुलगी, अतिशय लाडकी, तळ हातातल्या फोडाप्रमाणे आईबापानं सांभाळलेली मुलगी. संसार सुखाचा कोणाचा होतो? आपला संसार सुखाचा ज्ञानोबारायांचा हा प्रश्न आहे. संसार सुखाचा करायचा असेल तर देवाला आपलासा करा, त्याच्याशी प्रामाणिक राहा. नांदायला गेलेली मुलगी 6 महिन्यानं माहेरला येणार असते. आईला फोन करून सांगते, आई अगं मी उद्या येणार आहे बरं का, माझ्या घरच्यांनी सुट्टी दिलेली मला माहेरला जाण्याकरता. त्या आईला एवढा आनंद होतो, आपलं लेकरू उद्या येते आपल्या गावात. एवढा आनंद होतो. तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ काय तिला आवडत असेल ते आई रात्रभर जागून ती तयार करते. ते लेकराची वाट बघत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एसटी येणार. घरातली सगळी बारकी लेकरं एसटी स्टँडला जाऊन बसतात. दिदी आली, दिदी आली, कोण दिदीची बॅग घेते, कोण त्या दिदीच्या मागं पुढं पळते, त्या दिदीला घरी घेऊन येतात. ती आई बिचारी भाबडी, जुना काळे, तो दही भाताचा मुटका आणि हातामध्ये तांब्याचा लोटा घेऊन दारात उभी राहिलेली असते. त्या मुलीच्या अंगावरून ओवाळून टाकते, माझ्या लेकराला कुणाची नजर लागायला नको. 6 महिन्यानं ती लेकरून नांदायला गेलेलं घरी आलेलं असतं. लाडकी मुलगी, हातातल्या फोडासारखी सांभाळलेली मुलगी. एक दिवस गेला, पण त्या मुलीमध्ये लग्न झाल्यापासून अवघ्या 6 महिन्यामध्ये झालेला अस्खलित बदल आईला अस्वस्थ करत होता. आई म्हणली, या पोरीमध्ये इतका बदल कसा काय झालाय? नक्कीच तिला काहीतरी त्रास असला पाहिजे. मुलीच्या वागण्यातला बदल सगळ्यात आधी तिच्या आईलाच कळतो. आणि जर मुलगीच्या वागण्यातला बदल आईला कळाला नाही तर 100% ती आई त्या मुलीच्या संगोपनामध्ये कमी पडते, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा, आईलाच मुलीच्या वागण्यातला बदल कळतो. एक रात्र गेली, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलीला जवळ घेतली. अगं दिदी, तुला तुझ्या सासऱ्याला काही त्रास तर नाही ना? आई, तुझी शपथ कोणाचा त्रास नाही ग, तुझा सासरा देवासारखा आहे. सासू आई तुझ्यासारखी, शेम दीर ननंद सगळे चांगले आहेत आई, काही काळजी करू नकोस. दुसरा दिवस गेला,
तिसऱ्या दिवशी पुन्हा उजाडल्याच्या नंतर मुलीचं शांत राहणं, कुणाशी न बोलणं, अस्वस्थ अवस्था तिची आईला बेचैन करून सोडत होती. आणि मग त्या आईनं त्या मुलीला आपल्या खोलीमध्ये घेतली, आतून कडी लावली. तायडे, तुला शपथ आहे माझी, खरं सांग, तुला कुणाचा त्रास तर नाही ना, का अशी वागतेस? त्यावेळी त्या पोरीच्या डोळ्यातनं धारा लागल्या आणि हंबरडा फोडून ती पोरगी आईला मिठी मारून सांगते, आई तुझ्या पाया पडते ग, मला एखाद्या विहिरीत ढकलून दे, पण मला पुन्हा त्या घरी लावू नकोस आई, तुझ्या पाया पडते, नको ना लावू. काय झालं बाळा? अगं सासरा राक्षस आहे माझा. अगं आई बाबा, तुमच्या इज्जतीसाठी मी 6 महिने तुमच्याशी काय बोलले नाही, पण आज तुला स्पष्ट सांगते, राक्षस आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला शिव्यांची लाखोली वाहत असतो. सासू मला सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोलकरणीसारखी राबवून घेते. धीर मला बऱ्या नजरेनं पाहत नाही. माझी नणंद घरामध्ये रोज भांडणं लावते. आई, मला त्या घरामध्ये नांदणं होणार नाही गाय, तुझ्या पाया पडते, नको ना मला त्या घरात लावस. आणि मग ती आई म्हणते, दीदी अगं तुझ्या घरातला एकही सदस्य चांगला नाही. आई तुझी शपथ, एक बी माणूस चांगला नाही ग, काय करू मी आता? त्यावेळी त्या आईनं त्या पोरीला धीर दिला. नीट ऐका, धीर दिला, डोळे पुसले. बाळा, तुझी सासू चांगली नाही, आई खरंच चांगली नाही, सासरा अजिबात चांगला नाही, धीर अजिबात चांगला नाही, नणंद सगळ्यात वाईट आहे. शेवटचा प्रश्न त्या आईनं विचारला, बाळा तुझा मालक? त्यावेळी पोरगीनं स्वतःला सावरलं आणि आईला सांगितलं, आई तुझी शपथ घेऊन सांगते, घरातली सगळी माणसं एकदम वाईट आहेत, पण माझा मालक सोन्यासारखा आहे बरं का. 6 महिन्यात अजून मला एका शब्दानं सुद्धा माझ्या मालकानं दुखावलं नाही. अगं घरामध्ये भांडणं लागली तर सामोपचारानं मिटवून तो संसार, ते कुटुंब व्यवस्थित चालवण्यासाठी धडपडणारा माझा नवरा, माझा मालक, त्यानं 6 महिन्यामध्ये मला अजिबात एका शब्दानं सुद्धा दुखवलं नाही. आई खरंच सांगते, माझा मालक सोन्यासारखा आहे ग. फटकन त्या आईनं त्या पोरीची मिठी सोडली, पोरीला सांगितलं, मालक चांगला आहे ना, बाकीची जाऊ दे खड्ड्यात. हो, मालक चांगला आहे ना, खरंच आहे मालक चांगला आहे, बाकीच्यांचा विचार करू नकोस. नीट ऐका, मी मुद्द्यावर येतोय माझ्या. अगं दीदी, तुझा संसार जर तुला सुखाचा करायचा असेल ना, तर आयुष्यभर मालकाशी प्रामाणिक राहा, मालकाशी प्रामाणिक राहा. ज्या दिवशी तुझ्या मालकाला फसवशील त्या दिवशी तुझ्या संसाराच्या 12 वाजतील. जोपर्यंत तुझ्या मालकाशी तू प्रामाणिक राहशील तोपर्यंत तुझा संसार सोन्यासारखा चालेल. तुझ्या आईचे शब्द आहेत. अरे व्यवहारातली एक आई आपल्या मुलीला सांगते, संसार सुखाचा करायचा असेल तर मालकाशी प्रामाणिक राहा. इथं जगाची आई ज्ञानोबा आपल्याला उपदेश करतात, अरे तुमचा जर संसार सुखाचा करायचा असेल ना तर या विश्वाच्या मालकाशी प्रामाणिक राहा. अभंगाचं पहिलं कवनाचे माय बाप कवनाचे
कवनाचे माय बाबा कवनाचे गणगोत कवनाचे माय बाबा कवनाचे गणगोत नाही तरी संसार जाईल रया 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 कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत्र 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 ए आलिया वळगाच्या रंगारू नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार आय साथ आलिया वळगाच्या रंगारू नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया ये साथी आलिया वळगाच्या घरू नाही तरी संसारू जाईल रया हे साथी म्हणजे जन्माला आलेला हात ओळंगा म्हणजे शरण जा शारंग धरून नाम भगवान परमात्मा त्या भगवंताला शरण जा त्याच्याशी प्रामाणिक राहा हे आता पुन्हा पुन्हा काय करणार बोल नका अजिबात उठवीन पुन्हा त्याला शरण जा नाहीतर संसारू जाईल रे ऐका 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 ती पोरच आहेत ऐका बाकीच्या त्याच्याशी प्रामाणिक राहा त्याला शरण जा नाहीतर संसाराची वाट लागल अगदी गावरान भाषेत सांगतो त्याच्याशीच प्रामाणिक राहावं लागते इथं व्यवहारामध्ये जो मालक सकाळी उठल्यापासून रात्री अंधार पडेपर्यंत काबाड कष्ट करून ज्या कुटुंबाला सांभाळतो ते कुटुंब सुद्धा त्या मालकाशी कुटुंबाच्या प्रमुखाशी प्रामाणिक राहत नाही आता याच्यावरती वेगळं अख्खं कीर्तन करावं लागेल मला आता मला फाटी फोडायची नाही ते कुटुंब सुद्धा प्रामाणिक राहत नाही आता मला कशाला एखाद्याच्या घरातला व्यवहारातला उदर मी आपल्या पुराणातला एखाद्या ग्रंथातला दृष्टांत देऊन पुढे जातो उज्जैनचा राजा आहे त्याचं नाव भृतुहारी राजा आहे काल गणना जिथून चालू झाली आपल्या भारत देशाचं मध्यवर्ती ठिकाण मध्य प्रदेशमध्ये उज्जैन त्या देवाचं नाव आहे बाबा महाकाल काल आणि संवत्सर विक्रम संवत्सर विक्रमादित्य राजाच्या नावावरून सुरू झालेलं कालगणना जिथून सुरू झाली मध्य प्रदेश उज्जैन आणि त्या उज्जैनच्या नगरीच्या राजाचं नाव आहे भृतुहारी राजा ऐका ऐका मी बरोबर 9ला संपवणार आहे काय काळजी करू नका भृतुहारी राजा प्रजेची एवढी काळजी घ्यायचा ना राजा काय सांगू तुम्हाला उज्जैन नगरीमध्ये माणसांचं सोडाच उज्जैन नगरीमध्ये जनावर पशु पक्षी सुद्धा आनंदात जीवन जगत होते मुक्या प्राण्यांची सुद्धा त्याच पद्धतीनं काळजी घेणारा राजा भृतुहारी राजा होता एक साधू महात्मा सहज भ्रमण करत असताना त्या उज्जैन नगरीपर्यंत जाऊन पोहोचला संपूर्ण गावामध्ये फिरला मधुकरीच्या माध्यमातून गावातून भिक्षा मागितली गावातला एकही सदस्य राजाला दुःखी दिसला नाही एवढा आनंद त्या साधूला झाला त्या साधूला एकही सदस्य गावातला दुःखी दिसला नाही त्या साधूने विचार केला या नगरीतला एकही माणूस दुःखी नाही या नगराचा मालक किती काळजी घेत असेल या नगरातील सदस्यांची म्हणून या राजाला भेटल्याशिवाय आपण गाव सोडायचं नाही तो साधू महात्मा राजवाड्याच्या बाहेर आला शिपायाकरवी निरोप पाठवला राजाला आनंद झाला एक साधू आपल्या दारामध्ये आलाय राजा पळत आला साधूला बसायला आसन दिलं नवीन वस्त्र परिधान करायला दिले आणि जवळ बसून तो भृतुहारी राजा म्हणतोय महाराज काय येणं केलं येण्याचं प्रयोजन सांगा
त्या साधूनं सांगितलं, अरे राजा, संपूर्ण उज्जैन नगरी फिरलो पण एकही माणूस मला दुःखी दिसला नाही, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये या राज्याच्या राजाला भेटावं अशी माझी धारणा इच्छा झाली, म्हणून तुला भेटण्याकरता आलोय. निघतोय मी, मला पुढचा प्रवास आहे. पण निघता निघता आपल्या कमंडलू मधलं मधुकरीमध्ये मिळालेलं एक फळ काढलं आणि राजा त्या हातामध्ये दिलं. राजाला सांगितलं, हे फळ तू खा, हे फळ तू खाल्लंस की कधीच मरणार नाहीस, अमर होशील. अमर होण्याचं फळ भृतुहारी राजाला मिळालं. लक्षात घ्या. साधू निघून गेला अरे ते फळ खाल्ल्याच्या नंतर कधीच मरणार नाही असलं फळ मिळालंय आपल्याला. मिळालं सोडू आपण. राजानं फळ हातामध्ये घेतलं, विचार केला, हे फळ खाल्ल्याच्या नंतर मी कधीच मरणार नाही, पण माझ्या समोर माझी बायको मरणार, म्हातारी होऊन माझी लेकरं मरणार, पुढे जन्माला येणाऱ्या पिढ्या सगळ्या माझ्या समोर मरणार, पण मी जिवंतच राहणार, कारण मी अमर होणार हे फळ खाऊन. मग या फळानं मी अमर होणार असेल आणि माझे प्रियजन माझ्या समोर मरणार असतील तर हे फळ मी खाणारच नाही. काय या फळाचं करावं? रात्रभर फळ आपल्याकडे ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी विचार करून राजानं ते फळ आपल्या बायकोला दिलं आणि म्हणलं, आपण अमर होण्यापेक्षा आपण मरावं, आपल्या बायकोला अमर करूया. किती जीव असेल हो. आणि महालामध्ये बायकोला बोलवून घेतली आणि ते फळ बायकोला दिलं. अगं, हे फळ तू खा ना. बायको म्हणली, महाराज कसलं फळ आहे? हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुम्ही कधीच मरणार नाही, अमर होण्याचं फळ आहे. बायकोनं ते फळ घेतलं. किती विश्वासानं त्या राजानं आपल्या राणीला दिलं हो. त्या मालकानं आपल्या पत्नीला फळ दिलं, कधीच मरणार नाही, हे फळ खा, अमर होशील. राजाचं जीवापाड प्रेम राणीवरती होतं. नीट आहे का? ते फळ राणीनं घेतलं, पण संसारातलं दुर्दैव सांगतो, राजाचं प्रेम राणीवरती होतं पण राणीचं प्रेम राजावरती नव्हतं. हे दुर्दैव. राणीनं ते फळ घेतलं, राजाचं प्रेम राणीवरती, पण दुर्दैव सांगतो या संसारातलं, राणीचं प्रेम राजवाड्यातल्या घोड्याच्या तबेल्यातल्या एका घोडं धुणाऱ्या सामान्य नोकरावरती. दुर्दैव आहे हे, दुर्दैव आहे संसारातील. लक्षात घ्या. तिनं ते फळ एक दिवस आपल्या म्हणले, आपण हे फळ खाऊन अमर होण्यापेक्षा मी अमर होणार, पण ज्याच्यावरती माझं प्रेम आहे तो माझ्या समोर मरणार. मी मेले तरी चालेल, पण त्याला अमर करायचा. आणि चौथ्या दिवशी ते फळ घेऊन त्याच्याकडे गेली. कोण? राजाची राणी. त्याला शोधून काढला, म्हणली, हे फळ घे ना. ते म्हणलं, कसलं फळ आहे? अमर होण्याचं फळ आहे. तो साधा नोकर होता हो, घोडं धुणारा. तो म्हणला, दिलं कुणी? राणीला म्हणला, कुणी दिले अमर होण्याचं फळ? ती म्हणली, एका साधूने दिले. तिनं राजाचा पत्ता कट केला म्हटला. ती म्हणली, मला एका साधूने दिले अमर होण्याचं फळ, हे तुम्ही खा, माझं प्रेम आहे तुमच्यावरती, तुम्ही खा, अमर व्हा. त्यानं ते फळ घेतलं. ते किती अडपाट असेल हो. राणी प्रेम करते पण त्याला राणीच्या प्रेमाची किंमत कळाली नाही. त्यानं ते फळ घेतलं. इतकं मूर्ख होतं ते. त्यानं तरी फळ खावं ना. पण दुर्दैव सांगतो या संसार नगरीतलं, त्याचं प्रेम राजवाड्यातल्या भांडी घासणाऱ्या बायवर. त्यानं 5व्या दिवशी तिला शोधून काढली आणि तिला म्हणला, हे फळ खा. ती म्हणली, कसलं फळ आहे? आता हे अडपाटच हो. ह्याला राणी काळानं तर भांडी घासणारी कधी काढायची. म्हणजे फळ खा, अमर होशील फळ खाल्ले. ती बाई भांडी घासणारी नव्हती पण विचारवंत होती. नीट आहे का? तिच्या नशिबानं तिला भांडी घासायला लावली होती हो, पण विचारवंत होती. तिनं ते फळ घेतलं, अमर होण्याचं फळ आहे. तिनं ते फळ घेतलं. त्याला विचारलं, दिलंय कुणी? त्यानं राणीचा पत्ता कट केला. डायरेक्ट मला साधूने दिले म्हणलं. मला साधूनं फळ दिले का? अमर होण्याचं फळ. तू खा, अमर होशील हे फळ खाऊन. तिनं ते फळ घेतलं. विचारवंत होती. तिनं रात्रभर ते फळ आपल्याकडे ठेवलं. तोपर्यंत आठवडा संपत आला होता सौरभ महाराज, बरं का? आठवडा संपत आला होता. ती म्हणली, हे फळ आपण खायचं, अमर व्हायचं. पण हे फळ आपण खाऊन अमर होण्यापेक्षा बरं अमर होऊन करायचंय काय? म्हणली, आपला धंदा कुठला? भांडी घासायचा. आणि अमर होऊन म्हणली, चंद्र सूर्य तोपर्यंत भांडीच घासाय का? म्हणले, हे अमर होऊन मी चंद्र सूर्य तोपर्यंत भांडीच घासत बसावी का?
हे फळ मी खाणार नाही म्हणली, हे फळ राजाला द्यायचं. आणि आठवड्यानं तिनं राजवाड्यात घेऊन आली ते फळ. राजाला म्हणली महाराज तुमच्यासाठी फळ आणले. राजा म्हणला गेल्या आठवड्यात असलं फळ एक बघितलं होतं मी, हे अमर होण्याचं फळ आहे. तिला विचारलं दिलं कुणी? ती म्हणली मला काय साधून दिलं. ती कशाला त्या येड्याचं नाव सांगेल. हो. आणि मग राजानं हंटर काढला, खरं बोल कुणी फळ दिलं. तिनं सांगितलं मला त्या घोड्याच्या तबिलेतल्या आपल्या त्या घोडं खरारा करणाऱ्या त्या सेवकाने दिले. त्याला बोलवून घेतला, तुला कुणी रे फळ दिले? ते कबूलच होईना. 2-4 अशा चाबूक चढवल्यावर कबूल झालं. म्हटलं मला राणीनं फळ दिले. राणीचं नाव ऐकल्याबरोबर राजाच्या ढवळ्याच गळाल्या. जिच्यावरती मी जेव्हापाड प्रेम केलं तिला माझी किंमत कळाली नाही. त्याच क्षणाला संपूर्ण राज्याचा कारभार राजा विक्रमादित्य आपला बारका भाऊ विक्रमादित्याच्या नावावरती स्वाधीन केला आणि घरादाराचा त्याग करून जंगलाचा रस्ता धरला. 9 नाथांपैकी एक नाथ झाला. त्या नाथांचं नाव भृतुहरीनाथ विठ्ठल. असली घालमेले हे राजाला सहनच झालं नाही. लक्षात ठेवा. म्हणून संसार नगरी बाजार या संसारातलं या असं कोडही लक्षात घ्या. अरे कोण कुणावरती विश्वास ठेवायला तयार? कुणाचाच कुणावरती विश्वास नाही. आता मी तुमच्या भागात आता बघत आलो. प्रत्येक गावात आता ग्रामपंचायतीच्या इलेक्शनची बोर्ड वाचत आलो मी. हो. इलेक्शनला उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी कुणावरतीही विश्वास ठेवून रात्रीचे बंडल देऊ नयेत. आपल्या गावचं नाही ना? नाही ना इलेक्शन? हां कारखाना आहे मला वाटतं. हो कारखान्याचं आहे का? मी आता सहज बघितलं कारखान्याचं. हो कारखान्याचं इलेक्शन आहे. हां अच्छा. मी म्हणलं कुठलं इलेक्शन आहे आता. इथं मला बोर्ड दिसले 1-2-3 गावच्या फाट्यावर कुठल्या तरी. हां कुणावरतीही विश्वासाच्या योग्यतेचा आता समाज राहिला नाही. आता बाकीच्यांचं सोडा. नाटाच्या प्रकरणामध्ये एक अभंग आलाय, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची या गाजा इंद्रिय मावळली आला बाबूल आजा कैसे विपरीत झाले देह तुझी नोहे तुझा. जोपर्यंत माल आहे तोपर्यंत सगळे मागं पुढे पळणार. ज्या दिवशी तुम्ही कंगाल झालाय असं कळालं की आपले सुद्धा आपल्याला ओळख देत नाहीत. याचं नाव संसार आहे. सगळ्यांचा नाद सोडून ज्ञानोबा सांगतात एकच नाद धरा. तो कुठला? ओळंगा शारंग धरू. शारंग धरू नाम त्या भगवान परमात्म्याची ओळख करा. शरण जा, त्याला आपलासा करा. आणि त्याला आपलासा केल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणतात हरी आला हाता मग कैची भय चिंता साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्याला हृदय मंदिरामध्ये साठवल्याच्या नंतर चिंता राहत नाहीत. ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. बरं ज्ञानोबरायांनी देवाला शरण जा असं म्हणलंय, पण देवामध्ये ना आपल्यामध्ये अंतर पाडणाऱ्यांच्या नादाला लागू नका. ते साधल्याचे सोबती आहेत. अभंगाचं दुसरं कौनाचे माय बाप कौनाचे घनगोत्र 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 कौनाचे माय कौनाचे घनगोत्र कौनाचे माय बाप कौनाचे घनगोत्र कौनाचे माय बाप कौनाचे घनगोत्र कौनाचे माय बाप कौनाचे घनगोत्र
कवनाचे गणगोत हे कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रे कुणी कुणाचं नाही हो जीवाव आल्याच्या नंतर माकडीन सुद्धा आपल्या बाळाला पायाखाली घेऊन विहिरीत उभी राहते नाकातोंडात पाणी जायचा वेळ आला की डोक्यावलं बाळ कडेवरचं बाळ खांद्यावर घेते खांद्यावरचं डोक्यावर घेते पाणी नाकाकडं आलं की डोक्यावलं पिल्लू काढून पायाखाली घेते पण स्वतःचं नाक पहिलं उघडं ठेवते जगायचं हा नियम आहे सृष्टीचा ऐका गावामधला एक चांगला मुलगा आई वडील दोघं घरी लग्न झालेलं मुलबाळ नव्हतं आई वडील बायको आणि हा चारच माणसाचं कुटुंब सकाळी उठल्यापासून रात्री संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करून आपलं छोटंसं कुटुंब चांगलं चालवणारा मुलगा सकाळी आपली भाकरी बांधायची शिदोरी बांधायची गावाच्या बाहेर कुठंतरी शहराच्या ठिकाणी जायचं तालुक्याच्या ठिकाणी जायचं मिळेल ते काम करायचं संध्याकाळी घरी यायचं आपलं कुटुंब चालवायचं असा रोज दिनक्रम सुरू होता पण गावातून बाहेर जात असताना ज्या वाटेनं जायचा त्या वाटेला एका पिंपळाचा पार लागत होता आणि त्या पिंपळाच्या पारावरती एक साधू महात्मा बसलेले असायचे हे पोरगं रोज सकाळी जातं या वेळेमध्ये 8 वाजता हा नेमका आहे कोण साधूनं त्या पोराला हाक मारली अरे बाळा कोण रे तू मी आमका आमका कुठं जातोस अमक्या अमक्या ठिकाणी जातोस कशाला जातो काम करण्यासाठी जातो कुणासाठी काम करतो माझ्या कुटुंबासाठी कोण कोण आहेत कुटुंबामध्ये माझी आई वडील आणि माझी बायको आहेत तुझी आहेत का साधूचा प्रश्न आहे की तुझीच आहेत का माझीच आहेत अरे एकदा विचार कर पुन्हा बाबा माझी आई माझे वडील माझी बायको ही माझीच आहेत माझी बायको मी घरी गेल्याशिवाय जेवत नाही हा लय जीव म्हणलं आपल्या असं हो म्हणलं माझी आई जीवापाड प्रेम करते माझ्यावरती माझे बाबा अनेक वर्षापासून आजारी आहेत पण माझ्यावरती खूप प्रेम करतात त्यांना सांभाळणं माझं काम आहे माझं कर्तव्य मी त्यांच्यासाठी काम करतो अरे बाळा तू त्यांच्यासाठी काम करतोस पण देवाला काही वेळ थोडाफार देऊ हे देव फिव आपण मानत नाही म्हणला काय माझी आई वडील आणि माझी बायको यांच्यापेक्षा मला श्रेष्ठ कोण नाही पुन्हा एकदा विचार कर तुझीच आहेत का हो म्हणला माझी पुन्हा एक दिवस जाऊन दिला त्याला सांगितलं एक काम कर ना बाळा 8 दिवस तू माझ्याकडे मुक्कामी येशील का मी तुला काही योग साधनेच्या माध्यमातून काही गोष्टी शिकवणार आहे आणि मग त्याच्यातून तुझ्या आई वडिलांची तुझ्या पत्नीची परीक्षा मी घेणार आहे बघ तुला जमलं तर तू म्हणला परीक्षा साधू महात्मा आहे लोक दर्शनाला यांच्या येतात एवढा मोठा महात्मा माझ्याशी बोलतोय आपल्याला काय म्हणला 8 दिवसाची वेळ काढली त्या साधूच्या पर्णकुटीमध्ये त्या पिंपळाच्या पाराच्या बाजूला असणाऱ्या पर्णकुटीमध्ये 8 दिवस जाऊन राहिला अवघ्या 8 दिवसामध्ये साधू आहे हो संत नव्हती जगा माणसाच्या सारिके समुद्र नदी नाही पैगा पाषाण म्हणून साधू म्हणजे साक्षात देव अवघ्या 8 दिवसामध्ये त्याला आपला श्वास रोखून धरण्याची कला त्या साधूनं शिकवली श्वास रोखून धरायचा आणि शवासनामध्ये मेलेल्या अवस्थेमध्ये पडायचं ती कला पारंगत झाल्याच्या नंतर त्या पोराला सांगितलं बाळा तू आता घरी जा आणि घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं अगं माझ्या छातीत दुखतंय ग मला चक्कर आल्यासारखं होते उचल फेक होत्या काय सुचाना मग कामावर जाता जाता अर्ध्यातनं घरी आलो बरं मग पुढं काय करू बायको पाण्याचा तांब्या आणून दिली ते पाणी प्यायचं जमिनीवर आडवं पडायचं लगेच पाय इकडे तिकडे थोडे घासायचे टापा घासायच्या आणि मी शिकवलेली तुला कला श्वास रोखून धरायची तू तुझा श्वास रोखून धरायचा आणि मेलेल्या अवस्थेमध्ये असं पडायचं तू बोलला पुढं काय होईल पुढं काय होईल ते सगळं मी तुला त्या ठिकाणी स्वतः दाखवायला येईल मी सांगितलंय तेवढं कर साधून सांगितल्याप्रमाणे तो मुलगा घरी गेला बायकोला म्हणला अगं छातीत दुखतंय डोकं दुखतंय कसं तरीच होतंय मला काही सुचायला तयार नाही बायकोनं पाणी आणून दिलं पाणी पिला जागेवर आडवा पडला टापा बिपा घासायला लागला जरा नाटक केलं मेलेल्या अवस्थेमध्ये पडला बायको रडायला लागली ओरडायला लागली पूर्ण डोळे पांढरे श्वास बंद रोखून धरला थोडा वेळ हो साधूची कृपा झाली होती श्वास रोखून धरला मेल्यासारखा पडला बायकोनं ओरडायला सुरुवात केली आई आली आईच्या समोर पाहिलं आईनं पाहिलं तर पोरगं मरून पडले रडारड सुरू झाली गावातली लोक जमली
चांगला मुलगा, चालता बोलता मुलगा गेला, अख्ख्या गावभर चर्चा सुरू झाली, अख्खा गाव जमला. पोरग मेलंय का? नाही मेलं. नीट आहे का? अख्खा गाव जमलाय. आणि तेवढ्यात बरोबर तो साधू महात्मा हातामध्ये कमंडलू घेऊन गावामध्ये आले. त्या घराच्या समोर उभे राहिले आणि लोकांना विचारला, का जमलाय सगळे? लोक म्हणली, बाबा आमच्या गावातलं एक चांगलं कष्टाळू पोरगा आत्ता 10 मिनिटापूर्वी मेलो. हो. तो साधू म्हणला, वेळ किती झाला? आत्ता 10 मिनिटं झाली. ते म्हणले, माझ्याकडे काही योग मंत्र सिद्धीच्या माध्यमातून मला काय करता येतंय का बघू का? मी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांना आनंद झाला. देवासारखे बाबा आपल्या गावामध्ये आले. बाबा चला ना चला ना. घर दाखवलं. त्या बाबाने सांगितलं, सगळे बाहेर व्हा. त्या आडवं पडलेलं जमीन होती. त्यानं बाबाचा आवाज ऐकला. म्हणला, आता किती वेळ पडायला लागते? बाबा तर आलेत, म्हणजे आता लवकर आपला कार्यक्रम. सगळ्यांना बाहेर काढलं. त्याची बायको, आई वडील घरामध्ये, बाप आजारी अवस्थेमध्ये होता. कडी लावली आपल्या. बायकोला सांगितलं, लय जीव होता तुमचा? हो माझा खूप जीव होता. मी मेले तरी चालेल पण माझा नवरा जगला पाहिजे. कोण म्हणतंय मेले तरी चालेल, मी मला जगायचं नाही, मी मेले तरी चालेल पण माझा नवरा जगला पाहिजे. काय बी करा तुमच्या पाया पडते. तिला माहिती मेले ती आता जिथं होत, म्हणायला काय लागते. काही मी मेले तरी चालेल पण माझा नवरा जगला पाहिजे. काय पण करा तुम्ही. तो साधू म्हणला, तेवढ्यासाठीच आलोय. तू एक काम कर, तांब्यावर पाणी घेऊन ये. तिला पाणी आणायला सांगितलं. तांब्यावर तिनं पाणी आणलं. त्या बाबाने ते पाणी आपल्या कमंडलूमध्ये ओतून घेतलं. त्या कमंडलूवरती हात ठेवला. काही मंत्र पुटपुटले. त्या कमंडलूतनं पाणी पुन्हा ग्लासात काढलं आणि तो ग्लास तिच्या पुढे ठेवला. बाबा मी मेले तरी चालेल पण माझा नवरा जगू द्या. ओ काय पण करा. बाबांनी सांगितलं, माऊली ह्या ग्लासातलं पाणी थोडं तुम्ही प्या. ती म्हणली, हे पाणी प्याल्यावर काय होईल? हे पाणी पेले पेले तुम्ही मरणार आणि मेलेला नवरा तुमचा जिता होणार. ती जे मागच्या दारानं पळाली तिचा अजून तपास नाही. ती म्हणली, आता मेलंय त्याच्यासाठी मला कुठे मारताय परत? कुणी कुणाचं नाही. बायको पाणी प्यायला तयार नाही. आई होती. त्या आईला सांगितलं, माऊली मुलग्याला तुमच्या जिवंत करायचं आहे. म्हातारी म्हणली, 100% माझ्या मुलासाठी मी मरायला तयार आहे. मी मरीन आणि पोरग जिवंत करीन पण माझा हातपाय अजून चाललते. माझ्या पोराच्या संसाराला थोडीफार मदत करते. मी कष्ट करते, काम करते, चालते, बोलते, सगळं करते. 6 महिने झालं नवरा लखवा जाऊन जागेवर पडलाय. त्याला पाणी पाजा, त्याला मरू द्या, मला नका मारू. आजारी अवस्थेमध्ये पडलेल्या त्या म्हाताऱ्याला त्या बाबांनी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मरणासन्न अवस्थेत असणारं म्हातारं सुद्धा तोंड धरायला लागलं, नका ना मारू मला, मेले मरू दे त्याला. माझा दृष्टांत संपला. कुणीही कुणाचं नाही. ओ कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल. अरे मृगजळासारखे नाश पावणार आहेत. सगळे साधल्याचे शोभतेत. अरे सक्की बहीण जरी असली ना, भावाच्या साड्या चोळ्या, मदत, पोराची फी भरायची, आमक करायचे, जमीन खरेदी करायचे, घर बांधायचे. जोपर्यंत भाव बहिणीला जोपर्यंत मदत करतोय तोपर्यंतच बहीण दादा 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 करते. ज्या दिवशी भाव बहिणीला मदत करायचा बंद होऊ द्या, ती म्हणते, तो आता माणसात राहिला नाही, त्याला आता बहिणीबाळी दिसत नाहीत, त्याचं नावच माझ्या घरासमोर काढू नका. मदत बंद झाली की बहीण सुद्धा अशी भाषा वापरते, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण म्हणे दादा, तोवरी बहीण माझ्या मनात काय सांगितलं ना.
म्हणून मी प्रमाण दिलं. उशीर झालाय तरी प्रमाण दिलं. असं वाटाय नको काहीतरी कुठल्या नात्याला दोष दिला असं. ओघा ओघा नाही. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. महाराज म्हणतात तोपर्यंतच बहीण दादा म्हणते. हो, आता गावामध्ये एखादा वकील जर कोण असेल तर त्या वकिलाला विचारा तुमच्याकडे जास्त केस कुठले आहेत. भावाची वाटणी मिळवण्यासाठी बहिणीचे चाललेले प्रयत्न. भावाची जमीन अर्धी मिळावी म्हणून बहीण कोर्टात गेलेली आहे आणि तोच धंदा सध्या वकिलांना बऱ्यापैकी. लक्षात ठेवा. मग हे साधू संतांची प्रमाण खोटी ठरली का? खोटी ठरली का? खरी प्रमाणे. जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृगजळ होत जाईल रे. मृगजळासारखं नाश पावणारे. मृगजळ तुम्हाला माहितीये? हो, रखरखत्या उन्हामध्ये रस्त्यातून अशा वाफा निघताना दिसतात. असं वाटतं पाण्याचा तलाव वाटतं. एखाद्या हरणानं पळत सुटावं पाणी वाटतं. तिथं तिथं पोचल्याच्या नंतर तेवढ्याच लांब त्या वाफा दिसते. त्याला वाटतं पाण्याचा तलाव थोडा पुढे अजून पळतं. तिथं गेलं की अजून तेवढंच लांब पळून 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 वर फुटतो. हरणाला मरावं लागतं. पाणी मात्र मिळत नाही. मृगजळवत जाईल रे. मृगजळ म्हणलंय. मृग म्हणजे हरिण आणि ते जळ. ते पाण्याच्या मागे हरिण पळतं मरून जातं तरी त्याला पाणी मिळत नाही. तसं ही नाती गुती सगळे मृगजळासारखी आहेत. साधल्याचे सोबती आहेत. हो, जोवरी चळण गातोवरी म्हणती माझा. हो, मानी ती लहान थोर देह सुखाची काजा. साधल्याचे सोबती आहेत. हो, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. हो, सगळा मायेचा बाजार आहे. मग या मायेच्या बाजारातून बाहेर पडून शाश्वत सुख जो देतो त्याचं नाव तो विधाता आहे. त्याचं नाव शारंग धरू आहे. ज्ञानोबाराय सांगतात जन्माला आलेला आहात तर ओळंगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया. ज्यांच्यामुळं देवापासून दूर जाता येते कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं चरण विषयाचे समसुख. बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल. विषयाचं सुख. हो, बेगडाच्या बाहुलीसारखं आणि आबराच्या सावलीसारखं आहे. बेगडाची बाहुली माहिती? बारक्या लेकरांनी बेगडाची बाहुली करावी खेळायला. ती टिकती का हो जास्त का? टिकत नाही. हो, आईनं हाक मारावी बाळा उरक लवकर जेवायला ये शाळेची वेळ झाली. ती बाहुली मोडून तिथंच वाळूत टाकताना जातं घरात. आई वाढ ना जेवायला शाळेला उशीर झालाय. बाहुली मिली वाळूत तिथंच मातीत. हो, ती जास्त वेळ टिकत नाही. बेगडाची आबराची सावली. आबर म्हणजे ढग. ढगाची सावली जास्त काळ टिकत नाही. शेतामध्ये आपण काम करत असतो दुपारी 1-1:30 वाजता रखरखत्या उन्हामध्ये काम करणारे आपण माणसं. अचानक एखाद्या ढगाची सावली यावी. शिळुप्याचं काम करायला बरं वाटतं. ढग आडवा आला काम उरकतं फटाफट. ऊन लागत नाही. पण ती ढगाची सावली संध्याकाळपर्यंत साथ देणार आहे का आपल्याला? वारा आला ढग बाजूला गेला की पुन्हा उन्हातच तळपावं लागतं. ज्ञानोबाराय सांगतात ही सगळी कशी आहेत? त्या आबराच्या त्या ढगाच्या सावलीसारखे जास्त काळ टिकणार नाहीत. जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत आणि मृग जळवत जाईल रया. विषयाची समसुख बेगडाची बाहुली आबराची सावली जाईल रया. ओ विषयाचं सुख. विषय विषयाचा गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोड जीवाशी झाला. विषयाचं सुख सध्या लोकांना गोड लागतं आणि गोड परमार्थ कडू लागतो. ही परिस्थिती समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विषय सांगत असताना शास्त्रानं 5 गोष्टींचा उल्लेख प्रकर्षानं केलाय. मातंग पतंग कुरंग मीन आणि भृंग. मातंग पतंग कुरंग मीन आणि भृंग या 5चा विचार या ठिकाणी मांडलाय विषय सुखाच्या माध्यमातून. त्यातला पतंग नावाचा किडा वर लाईट गेल्याच्या नंतर पटकन दिवा विझावा. ते वरती आड ह्याला जाऊन घरात असं आपल्या फळीला वगैरे चिटकून बसते. पुन्हा दिवा लावला की त्याला असं वाटतं वा 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 काय फुल भारी दिव्याला.
आणि ते तिथनं पळत येतं आणि त्या दिव्यावर झडप मारतं. दीपी पतंगा आलिंगन तेथ त्यास अचूक मरण तेवी विषया चरण आत्मघाता. त्या दिव्याला झडप मारतं मरतं. विषयाच्या अधीन झाला पतंग नावाचा किडा, त्याला मरावं लागतं. हत्तीला एक हत्तीन करून तो तिला कशी पकडायची तर खड्ड्यामध्ये हत्तीन ठेवावी लागते आणि त्या हत्तीनीला भुलून तो हत्ती पकडला जातो. विषयाच्या अधीन झाला त्याला सुद्धा मरावं लागतं. हरणाचा दृष्टांत देत असताना हरिण बीन नावाच्या वाद्याला भुलतं. हो, तो पारधी ते बीन नावाचं वाद्य वाजवतो. ते हरिण लुब्ध होतं आणि जवळ येतं. विषयाच्या अधीन होतं. त्याला ते आवाज लय आवडतो बरं का. त्या वाद्याचा आवाज ते जवळ 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 येतं, जवळ येतं आणि ते वाद्य ते वाजवते, जवळ येतं. अजून ते वाद्य वाजवत असतोय ते अजून जवळ येतं. हो, आणि बरोबर धनुष्याला बाण लावूनच ठेवलेला असतोय. हो, जसा टप्प्यात हरिण आला सपकन बाण सोडतो. त्या बाणानं हरणाच्या हृदयाचा ठाव घेतला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाय वर करून असं ते हरिण पडलेलं असते. पण मरता मरता सुद्धा त्या पारद्याला म्हणतोय कार थांबलास, मरतय, बाण लागलाय, वाजव ना, बरं वाटतंय जरा. किती विषय दिलत आहे. अब क्या देखत है पारदी पूरा लगा है घाव, जब तक सांस है शरीर में तब तक बीन बजाओ. सर को काटो ताड़न करो मांस पकाओ खाओ, मेरे चमडे आसन बैठे सुरस रागीन गाव. हे बघ मी तर मरणारच आता, मला कापून खा पण माझं कातडं बाजूला कर आणि ज्या ज्यावेळी हे वाजवशील ना त्या त्यावेळी माझ्या कातड्यावर बसून वाजव बरं का. मरणासन्न अवस्थेतलं हरण इतकं विषयाधीन झालंय, मराय तयार आहे पण वाजव ना, मला ऐकू दे मरता मरता विषयाधीन. 4 नंबरला भुंगा सांगितलाय. भुंगा, आता भुंगे लय असतात असे बरं का, गावागावात भुंगे येतात. ते भुंगे सकाळी उठले तोंडावर पाणी मारलं की गेलाच गुत्त्यावर भुंगा. हो, आता गुत्ते राहिले नाहीत. हो, आता गुत्ते राहिले नाहीत, लक्षात ठेवा. असे भुंगे, तो भुंगा शेकडो किलोमीटरवर वरून लांब आलेला असतोय प्रवास पार करून आणि एका कमळाच्या फुलामध्ये बसतो मकरंद पराग सेवन करण्याकरता. आता फुलात बसलाय, त्या फुलामधला तो आस्वाद, ते पराग मकरंद सेवन केल्याच्या नंतर पोट भरले. आता त्या भुंग्याने घरी जावं ना, घरी जावं ना. घरी बायका पोरांची काही पडलेली नसते या भुंग्यांना, की विषयाधीन झालेला असते. ते तिथंच त्या फुलामध्ये बसतंय. आणि निसर्गाचा नियम असा आहे, सूर्य आस्थाला गेला की कमळाचं फुल बंद होतं आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला, सूर्याची किरणं पडल्याशिवाय ते कमळाचं फुल फुलत नाही. हा नियम आहे निसर्गाचा. ज्ञानोबरांची ओवी, नातरी अनन्यगती कमळा लागी सूर्या ये वेळोवेळा आणि सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा. ते कमळाच्या फुलामध्ये भुंगा बसलाय, त्याला बाहेर पडायची इच्छा नाही, विषयाधीन झालाय. विषयाधीन झालेल्यांची अवस्था सांगतोय मी. हत्ती कसा मेला सांगितलं, हरण कशी मेली सांगितली, पतंग नावाचा किडा कसा मेला सांगितला. आता तुम्हाला भुंगा सांगतोय. भुंगा विषयाधीन झाला, कमळाच्या फुलात बसला, सूर्य अस्ताला गेला तरी सुद्धा नाही घरी जायची. कमळाचं फुल बंद झालं, भुंगा कुठं अडकलाय ऐकताय ना कीर्तन. भुंगा कुठे, कमळाच्या फुलात आहे. कमळाचं फुल बंद झालंय. बरं त्या भुंग्याला अवघड आहे का हो बाबा काय. अरे ते बाबळीची लाकडं कडाकडा फोडतोय, त्याला कमळाच्या पाकळ्या कुरतडायला अवघड आहे का काय. त्याची बाहेर निघायची इच्छाच नाही ना, ते विषयाधीन झालेलं असते, त्याला बाहेरच पडू वाटत नाही. मस्त अगदी निवांत गादी पडते रात्रभर. दुसरा दिवस उजाडला, सूर्य उगवल्याच्या नंतर कमळाचं फुल फुलणार होतं. पण त्याच्या आधीच एक हत्ती त्या तळ्यात पाणी प्यायला येतो. हत्ती पाणी पितो, त्या तळ्यात एक डुबकी मारतो आणि जाता जाता ते कमळाचं फुल तोडतो, तोंडात टाकतो, चगळत चगळत निघून जातो. भुंगा कुठल्या गावाला गेला ऐकताय ना. ते फुलच अख्खं हत्तीनं खाल्लं आणि कमळाच्या फुलात भुंगा बसलाय. तो भुंगा मरून गेला, हत्तीच्या पोटात गेला, विषयाधीन झाला. वेळेत त्याला बाहेर पडायची अक्कल नव्हती, वेळेत त्याला बाहेर पडण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्याला मरण पत्करावं लागलं. विषयाधीन झालेल्यांना मरावंच लागतं. आणि शास्त्राने सांगितलेला शेवटचा आणि 5वा प्रकार त्याला मासा म्हणले. माशाला पकडण्याकरिता ऐका ऐका ऐका, संपले 1 मिनिट 9ला आणि 1 मिनिटात संपवणार आहे, काळजी करू नका. माशाला पकडण्याकरता
तो मच्छीमार काहीतरी घाण अशी जमा करतो, ते गांडूळ वगैरे दानवा वगैरे असं पकडतो. गांडूळ माहितीये ना, ते मरत नाही लवकर, थंडीच्या दिवसात बाहेर पडतात. इकडे पडतात का? ते अर्ध तो उडलं ना मधी, ते अर्ध इकडे जातं ना अर्ध तिकडे जातं. लवकर मरत नाही, धडपड 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 करत अर्धा. त्या मच्छीमारानं तो गांडूळ पकडला, त्याला आरपार तारत वळला आणि त्याला गळ लावला खाली. कशाला? मासा पकडायला. ते अजून मेलं नाही गांडूळ. आणि तो गळ घेऊन त्या तळ्याच्या कडेला जाऊन बसला. गांडूळ धडपडतोय, अजून गांडळानं प्राण सोडला नाही. गांडूळ धडपडतोय आणि तो गळ असा पाण्यात टाकल्यावर त्या गांडळाच्या लक्षात आलं, बापरे, मासा पकडायसाठी मला मारले वाटतं. आता आपण मेलो ते मेले म्हणलं, ते आपण माशाला तरी वाचवावा. कोण म्हणते? आता आपण मरणारच, आपल्याला आरपार फमसून टाकले, आता आपण मरणारच, कमीत कमी माशाला तरी वाचवावा. म्हणजे ओरडून सांगतो माशाला, गळ पाण्यात पडला की मासा टवकारला, काहीतरी आले वाटते. बघा विषयाधीनता कशी. लांबूनच माशानं बघितलं काहीतरी शिकारी, आणि ते गांडूळ जिवंत असतं, हलत असतं, वळवळत असतं. ते सांगतो त्याला वरलून, ए माशा, नको ना रे, येऊ नको नको. अरे तुला पकडायसाठी माझी अवस्था झाली, येऊ नको, तू येऊ नको. तू जर आलास ना तर मारावं लागेल तुला, येऊ नको. पण मासा ऐकतोय, विषयाधीन झालेला, 120च्या स्पीडने चालला, नीटच सप 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 करत असा आला. त्या गळापर्यंत हे सांगतोय, अरे मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. गांडूळ म्हणतोय, मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए, तू जो आएगा मेरे लिए तो ऊपर बैठा है तुझा बाप तेरे लिए. अरे तुझा बाप तुला खायला बसला, येऊ नको येड्या. ऐकत नाही, इतकं सांगून सुद्धा ऐकत नाही. तो गांडूळ ओरडून सांगतोय, मासा ऐकत नाही. शेवटी मासा पळत आला, त्या गळावर झडप मारली आणि घसा तुटून त्या माशाला मारावं लागलं. आमिष, आमिषाच्या मिसे गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावी. आमिषाला भुलला आणि त्याला मरण पत्करावं लागलं. म्हणून जे जे आमिषाला भुलले त्यांना मरावंच लागतं, जे जे विषयाधीन झाले त्यांना मरावंच लागतं. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, विषयाचे संसुख वेगळाची बाहुली, अभराची सावली जाईल रया. जशी ढगाची सावली बाजूला जाते, जशी बेगडाची बाहुली नाहीशी होते, तसा विषयाधीन झालेला माणूस सुद्धा टिकत नाही. त्याचा अंत हा 100% होतोच. विषयाची संसुख बेगडाची बाहुली, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, आणि मृग जळवत जाईल रया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रे. कोणत्याही चौकटीतून कसंही जरी पाहिलं तरी स्वप्न कधी खरं होत नाही. म्हणून स्वप्नातून बाहेर या आणि शाश्वत विधात्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज माऊली, ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ही सिद्धी गेले येथ माझे जुगरले पायी कपन करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे यथामती यथावकाश संकल्पित वेळामध्ये अभंगाचा गोडासा अर्थ तुमच्या समोर ठेवला. अभंग श्री ज्ञानोबरायचा होता. मला अवांतर एकही शब्द आणि एकही दृष्टांत गोष्ट तुम्हाला कुठली तरी रचिव जावयाची सासूची सासरी असं काय म्हणजे सांगताच येत नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. अगदी मुद्देसूद तुमच्याबरोबर एक तासभर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कीर्तन श्रवण केलं. तुमच्या सर्वांना खूप 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 धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळ अमरापूर, मला इथं आल्याच्या नंतर कळालं 2-4 सप्ते होतात गावात, त्याला बी पुण्य लागते. त्याला सुद्धा पण 4 सप्ते 4 सप्ते म्हणजे खायची गोष्ट नाही. असू द्या, 4 8 व्हावे, असू सप्ते व्हावे. सप्ते होणं ही गोष्ट महत्वाचीच. खूप चांगला आनंद वाटला तुमच्या सगळ्यांना भेटून. आल्या खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी विचारपूस केली. तिथं आता थांबलो होतो, दूध व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे थांबलो होतो. बरं कोणा हे विनेकरी आले तर तुकडा कोणीतरी सांगा. हां करू की आपण ते. असो, एक तासभर तुमच्याशी संवाद साधताना अतिशय आनंद मिळाला. कोणाचं मन दुखावलं असेल तर माफ करा. दुखवणे हा माझा स्वभाव नाही, ते जमतही नाही मला. पण दुपारी मी राहुलला फोन केला होता. मला वाटतं विलास महाराज तुम्हाला सांगितलं होतं का नाही काय माहिती. म्हणलं जमत असलं तर बघ ना, मी नाही आलो तर असं होत असल्या अडचण नाही. म्हणलं अजिबात जमणार नाही, रडायलाच लागला. मला मी नाही ते नाही, लई गोळवणार आहे तुम्हाला सांगतोय मोकळं. इथपर्यंत तुमच्याबरोबर आलो. आमचे रवी महाराज हे बघा, या महाराष्ट्राला काय दिलं असेल तर ही रत्न महाराज तुम्हाला माहिती आहे. हा मृदंग जो वाजतोय ना, हो, दुसरीचं वय म्हणजे 7 वर्ष वय. 7 वर्षाचं वय असताना इयत्ता 2रीमध्ये असतापासून गुरुकुलमध्ये पहाटे 5 वाजता उठणं, गार पाण्याने आंघोळ करणं, प्रॅक्टिस करणं आणि त्याच्यातून घडलेला तयार झालेला हा मृदंग साधक आहे. आता मृदंग विशारद आहे आमचा स्वर, लक्षात. हे 7 दिवस काय असतंय, लोकांनाही आपल्या गावामध्ये मुलं आहेत त्यांचं मूल्य कळालं पाहिजे. हो, आपल्यातून ही कळत सेवा घडली पाहिजे. कोण कधी कुठनं कसा येईल, हा मृदंग विशारद आहे. खूप साधना केली आहे लेकरानं, खूप साधना. आमचे रिंकेश महाराज अतिशय फाटकं कुटुंब आहे. लहानपणीच पितृछत्र हरपले, पण अशा अवस्थेमध्ये साधना करून सुंदर गायनाचं काम आमचा रिंकेश आहे. आज माझ्याबरोबर आला आमचा रवी. हो, म्हणजे माझ्या गुरुकुलमध्ये रवीनं 7 ते 8 वर्ष गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर स्वतः हे गुरुकुल सुरू केलं. गुरुकुलचे हे विद्यार्थी तयार केले. सुंदर हे सगळे विद्यार्थी आमच्या रवी महाराजांच्या गुरुकुलमध्ये. हो, हे रवी महाराजांच्या गुरुकुलचे विद्यार्थी. येता शाळगावमध्ये त्यांचा कार्यक्रम आज आला होता, शाळगावमध्ये. आणि मी फोन केला, इथं काही विद्यार्थी त्याने सोडले. जाता मला रहमतपूरमध्ये, मी रहमतपूरमधून परत घेऊन आलो. चला म्हणलं, आमच्या अक्षय महाराज ही सर्व मंडळी तुमच्या गावामध्ये सेवा करतात. गुरुकुलचे हे बाल कीर्तनकार, बाल वादक गायक तुमच्याबरोबर सेवा करतायत. तुम्ही अतिशय प्रेमानं त्यांना वागणूक देताय, त्यांची सेवा करताय, खूप सुंदर व्यवस्था करताय. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांना विनंती करतो, एकदा महाबळेश्वर फिरायच्या निमित्तानं का होईना या आमच्याकडे. महाराज या एकदा. महाबळेश्वर फक्त 12 किलोमीटर आहे माझ्या गाव गुरुकुलपासून. श्री विठ्ठलधाम प्रति पंढरपूर क्षेत्र आंबेघर आपण तयार केले. जवळजवळ 4-4.25 कोटी रुपये खर्च करून 17,500 चौरस फुटामध्ये श्री विठ्ठलधाम केले. पांडुरंगाच्या सुंदर आणि गोंडस अशा मूर्ती त्या ठिकाणी विराजमान केलेल्या आहेत. येणाऱ्या भाविकांची 12 महिने निवासाची मोफत व्यवस्था आहे. वाटसोर कुणीही जाता येता या, निवासाची व्यवस्था आहे. येणाऱ्या भाविकांना 12 महिने कुणी या, प्रसादाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी. आणि गुरुकुलमध्ये राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना 2 टाइम जेवण, खाणं, राहणं आणि 15वी पर्यंतचं शिक्षण गेली 19 वर्ष पूर्णतः मोफत तत्वावरती दिलं जाते. लक्षात ठेवा, हा माझा प्रचार आणि प्रसार नाही. आणि मला ती आवश्यकता सुद्धा आता राहिलेली हो, काहीतरी मी प्रचार करत फिरावं ही आवश्यकता देवानं मला आता ठेवलेली नाही. हो, मला फक्त एवढंच सांगायचंय, एकदा वाटवाकडी करून तिकडे या. तिकडे आल्याच्या नंतर तुम्हाला पाहिल्यानंतर कळेल कशा पद्धतीनं सगळं सुरू आहे. आपल्या गावातलं एक लेकरू तिथं शिकलंय, ते श्री विठ्ठलधाम कसं आहे, एकदा अवश्य तुम्ही या. आमच्या रवी महाराजांचं सज्जनगडच्या पायथ्याला गुरुकुल चाललंय. तिथं आपल्या गुरुकुलचे काही विद्यार्थी जर जात असतील, शिकत असतील, गावामध्ये अजून कीर्तनकारांची चांगली संख्या, अभ्यासू कीर्तनकारांची संख्या वाढत असेल तर अवश्य तुम्ही संपर्कात राहा.
हे लहान लहान विद्यार्थी या ठिकाणी काम करतात, त्यांना अवश्य तुम्ही मदत करा, त्यांची सेवा करा, एवढीच तुम्हाला विनंती करून या ठिकाणी मला थांबावं लागते. पुनश्च तुमच्या सर्वांचं दर्शन घेऊन या ठिकाणी माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या पुला महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पिकिन करा महाराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम